हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण अंगरे ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, चला नाटक बघूया या आपल्या सदराखाली रोज आपण एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय, त्यांची तालीम बघतोय, त्यांच्या कलाकारांशी बोलतोय, त्यांच्या दिग्दर्शकांशी बोलतोय, लेखकाशी बोलतोय. हे आपण सगळं करणार आहोत आज. पण त्याआधी एक विनंती, ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स, आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही इतरांना पोहोचवाल. त्यामुळे तुम्ही तर सबस्क्राईब कराच, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या घरच्यांना, सगळ्यांना सांगा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा, ही जी नाटकांचा व्हिडिओ आहे जे आपण सदर चालू केलं आहे, चला नाटक बघूया, ह्या सदराचा एकच मूळ उद्देश आहे की राज्य नाट्य स्पर्धेमधली जी नाटकं आहेत, जी उपेक्षित राहिलेली नाटकं आहेत, ती नाटकं प्रेक्षकांपर्यंत पूर्ण पोहोचतच नाहीत. तर ते प्रत्येक नाटक आपल्याला प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं आहे. त्या नाटकातला प्रत्येक कलाकार, प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक लेखक आपल्याला प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं आहे. बस एवढा एक मूळ उद्देश आहे. ही राज्यनाट्याची नाटकं आहेत ना, फक्त पैसा कमवण्यासाठी बनवलेली नसतात, तर त्याचा उद्देश असतो की आपण समाजाला काहीतरी देणं लागतोय. त्यामुळे त्यातून खूप चांगले चांगले संदेश असतात, चांगल्या चांगल्या प्रश्नांवर भाष्य केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला त्यातून खरंच काहीतरी खूप मिळण्यासारखं आहे, खूप काही विचार मिळण्यासारखे आहेत, खूप काही अनुभव मिळण्यासारखे आहेत. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत, म्हणजे आपल्या समोर असतात पण आपल्याला नाही बघता येत, त्या गोष्टी हे लेखक, एक दिग्दर्शक, एक कलाकार इतक्या सराईतपणे मांडतात ना की खरंच आपलं लक्षात येतं आणि आपल्याला त्यावेळेस ती गोष्ट लक्षात येते, ती चूक लक्षात येते आणि मग आपण ती चूक सुधारतो. तर ह्या नाटकांचा खरंच हा खूप एक फायदा आहे. शिवाय मनोरंजन तर असतं, कलाकारांची कला असते, भरपूर काही असतं या नाटकांमध्ये. त्यामुळे प्रत्येक नाटक हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, हा एक मूळ उद्देश आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला ही तालीम कशी वाटली, त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊन कसं वाटलं, आणि नंतर प्रयोग झाल्यानंतर जे तुम्हाला वाटलं, चांगलं वाईट जे काही वाटेल असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही प्रयोग बघितलाय आणि तुम्हाला प्रयोग कसा वाटलाय. हे सगळं तुम्ही करा. तर त्यासाठी आपण जाणार आहोत आज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. नाटक आहे अदल बदल आणि त्याचे लेखक दिग्दर्शक आहेत अवधूत भुसे सर. अवधूत भुसे सर खूप जुने लेखक आहेत, जुने म्हणण्याऐवजी खूप अनुभवी लेखक आहेत. तर खूप काही मिळणार आहे त्यांच्या नाटकांमधून. तर बघूया, मग जाऊया अदल बदल या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. चला. व्यवसाय करायची आणि जोखीम घेण्याची जिद्द असेल ना, तर मार्ग नक्कीच सापडतो. पण आपण काय करतो, सण उत्सवाला जास्त महत्व देतो. सण उत्सव करावेच सण उत्सव, पण आपल्या प्रगतीला जास्त महत्व द्या. गणपतीला नोकरीवर लाथ मारून गावी जाणं म्हणजे काही लोकांना मर्दुंकी घालवल्यासारखं वाटतं. मग काय, चिकटतं तिकडे दुसरा एखादा कोणीतरी येऊ, ही बाहेरची लोक इकडे येऊन धंदे करून टॉवर मध्ये राहायला गेली आणि आपण इथल्या खोल्या विकून गेलो उपनगराच्या त्या टोकाला. तारा, कल्याण, डोंबोली, विरार, वसई, पालघर. मी सणवारानुसार व्यवसाय करतो. म्हणजे बघा, दिवाळीतला मी फटाके विकतो, कंदील विकतो, होळीमध्ये रंग विकतो, पिचकाऱ्या विकतो, आंब्याच्या सीझन मध्ये मी आंबे विकतो. आणि तुझं घर आमच्याच गावच्या शेजारच्या वाडीत. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी यायचे आणि आम्ही गावी आलो हे समजलं की तू धावत आम्हाला भेटायला नोकरीच्या शोधात या मुंबईच्या गर्दीत कधी हरवून गेलो ना, मला कळलं नाही ग सागर. त्यामुळे आंदोलन मोठं नाही. अरे सरकारच्या डोळे म्हणून लोकांना जे पाहिजे ते दिलं ना, तरच लोक आपल्या सोबत
थांबतील, नाहीतर हा जमलेला समुदाय ना तो असा निघून जाईल आणि आपली ताकद ही हळूहळू कमी होत जाईल. फक्त एकाच गोष्टीच्या बळावर, म्हणजे पैसा. ह्या आपल्या आंदोलनामुळे काही लोकांची दुकानं बंद पडली, काहींचे कारखाने बंद पडलेत. आता ती ऑफर स्वीकारायची की नाही, निर्णय तुझा आहे. नमस्कार साहेब, नमस्कार. बोला. हा, अच्छा अच्छा, मी बोलतो मॅडमशी. हो काय मॅडमशी बंद दारात चर्चा करायला तयार आहात? ओके. हा, मग कुठे भेटायचं? अच्छा, गाडी पाठवताय का? हे रक्त सांडलं म्हणून गोवा मुक्त झाला. जय हिंद. या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबात आमच्या आया बहिणीचा आबरू, आमच्या आया बहिणीचं कुंकू जपण्याची ताकद आहे. हो, आता हे पोषण नुसतं उपोषण नसून आमरण उपोषण असेल. मला सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. अरे पैसा, पैशाचा योग्य वापर केला तर मार्ग यशाला जातो. अनुभवायचा आहे मला. विठ्ठल 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 रे, विठ्ठल 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 रे. गोंधळ आला रे. गोंधळ आला रे. गोंधळ आला रे. गोंधळ आला रे. आत्ता आपल्या बरोबर आहेत सर अवधूत भिसे सर. आपले टिपिकल प्रश्न असतात. त्यातला पहिला प्रश्न असतो की सर तुम्ही कधीपासून करत आहे, पण आज लहान तोंडी मोठा घास होईल हा प्रश्न विचारणं म्हणजे. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारेल की ह्या अभिनय क्षेत्रामध्ये सर तुम्ही कधीपासून तुमची कारकीर्द आहे? मी माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती, नाटक कंपनी. त्यावेळेला संगीत नाटकं चालायची. हो हो. आणि मी त्यावेळेला संगीत विठ्ठल मंदिर या नाटकातून धोतर आणि तुंतुणं घेऊन माझ्या वडिलांनी मला स्टेजवरती आणलं. तेव्हा मी 3 वर्षाचा होतो. 3 वर्षाचा असताना थिएटर चालू झालं माझं. मला माहित नव्हतं त्याला थिएटर म्हणतात किंवा काय असं, पण नाटक आणि आवडायचं मला ते, काय माहित नाही असं. असं करता करता मी हर हर नंदिकेश्वर हे त्यांचं नाटक होतं, त्याच्यात चिलिया बाळाची भूमिका केली. आणि त्यावेळेला मला प्रभादेवीला विचार जागृती सेवा मंडळ होतं, ते एक नाट्यस्पर्धा द्यायचे. त्याच्यात मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मग कामगार कल्याण केंद्र, मग राज्य नाट्य स्पर्धा, असं करत बक्षिसं मिळत गेली. परंतु 1970-71 साली माझ्या वडिलांना या नाट्याच्या व्यवसायामध्ये भरपूर मोठा तोटा झाला आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की बाबा आता या नाटक क्षेत्रात जायचं नाही. असं झाल्यानंतर मग त्यावेळेला नांदगावकर साहेब होते, कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक. ते आले, माझ्या वडिलांना म्हणाले याला आमच्या बालनाट्यासाठी द्याल का जरा. ते म्हणाले असं असं झालंय आणि आम्ही खूप ह्याच्यातनं चाललोय, पण तुम्ही आलात आता इथे स्वतः, त्यामुळे आम्ही याला पाठवतो, पण एक बालनाट्य झालं की त्याला सोडून द्या. बालनाट्य केलं, मला परत बेस्ट ऍक्टर, सर्वोत्कृष्ट अभिनय असं. मग दुसऱ्या वर्षी, मग तिसऱ्या वर्षी, असं करत करत मी 10वीला चांगल्यापैकी शारदाश्रम विद्या मंदिरला होतो. अच्छा. आणि तिथे आंतरशालेय कुमार कला केंद्राच्या स्पर्धा व्हायच्या, बालनाट्य स्पर्धा. त्याच्यातही आम्हाला बक्षीस अभिनयाचं. त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं होतं राजा राणी को पसीना चाहिए, व्ही शांताराम बापू बनवत होते. पण नेमकं त्यावेळेस शिक्षकांचा संप झाला आणि परीक्षा 9 महिन्यात गेली, मी त्याला जाऊ शकलो नाही. पण मग परत 11वी 12वी वरती असं हे करता करता छोटं मोठं आम्ही कामगार कल्याण केंद्रात मला दरवर्षी लागोपाठ अभिनय बक्षीस. मग माझ्या वडिलांनी एक नाटक बालनाट्य लिहून दिलं, ते माझं दिग्दर्शनाचं पहिलं बालनाट्य. ते मला तुला येतं सगळं, तू काय प्रॉब्लेम नाही असं. कामगार रंगभूमी ते प्रायोगिक रंगभूमी हा प्रवास सुरू झाला तेव्हा. आणि मला व्हिजिटेला ऍडमिशन मिळालं 79-80ला. ते मला म्हणाले की आता तू करू शकतोस, काय हरकत नाही. आणि मग तिथून मग युथ फेस्टिवल, युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडलिस्ट आहे अभिनय क्षेत्रामध्ये. म्हणजे मोनो ऍक्टिंग मध्ये मी पहिला. आणि त्यावेळेला चन्ना रुपारेल, जिने काय ते महाभारत सिरियल केली ना, चन्ना रुपारेल, ती सेकंड, ती NM कॉलेजमधून आली. ती तुषार दळवी
पोद्दार कॉलेजमधनं, ती तिसरी आली होती. स्वाती कर्वे, बाळ कर्वेंची मुलगी, ती पण दुसरी आली होती. आणि नेमकं परत पारितोषिक वितरण समारंभाला मी गेलो नाही तर ती मॅडम माझ्यावर वैतागली. मला म्हणाली, कुठे होता तुम्ही, तुमचं सिलेक्शन झालं. चुनौती नावाची एक सिरियल येणार होती त्यावेळेला हिंदी, अच्छा. आणि त्यांनी तुमचं कास्टिंग केलं होतं, तुम्हाला चान्स, गोल्डन चान्स घालवला. मी मनात म्हटलं मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मिळेल, माहित नाही मला. मग ते बक्षीस वगैरे घेऊन मग तिथून मी कामगार रंगभूमीवरती, कामगार कल्याण केंद्र, आणि मी मूळचा डिलाल रोडचा, नामजोशी मार्गावर माझा डिलाल रोडच्या बिरळी चळीतला जन्म, तिथेच माझ्या लोक ओळखायचे. आणि मग तिथून कामगार विभागातल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी तिथल्या मुलांना गोळा करून मग शिरोडकर हायस्कूलमध्ये, त्यावेळेला फाटक सर होते आणि आमचे अजून एक सर होते, तर त्यांच्या ते वर्कशॉप घेतलं मी. त्या वर्कशॉपमध्ये आता मी कोणाची नावं घेत नाहीत, पण ते आता खूप मोठी नावं झाली आहेत. असं करत करत कलारंजना नावाची एक संस्था स्थापन झाली, तोडणकर मंडळी. तिथे मग MD कॉलेजचे माझे मित्र, मी खूप कॉलेजेस केले. मी इंजिनियर झाल्यानंतर मला मॅनेजमेंट करायचं होतं. त्यावेळेला वेलिंगकर इन्स्टिट्यूट पोद्दार कॉलेजच्या पहिल्या मावरती खूप छोटीशी रूम होती. तिथे जाऊन बघितलं, ते प्रॉस्पेक्टस बघितलं, तर त्याच्यात कॉमर्सचं ज्ञान पाहिजे म्हणून मी BCom MD कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. मग त्यावेळेला मी खटाव मेसला शिफ्ट इंचार्ज इंजिनियर म्हणून काम करत होतो. त्याच्या आधी मी टाटा, BSCS सगळं करून मोकळा झालो होतो. पण मग तुम्हाला जवळ पडायचं भायखळा ते MD कॉलेज पर्यंत. मग आंतर महाविद्यालयीन आधी विजयमधला असताना मग अजित भगत आमच्या एकांकिका बसवायचा, त्यावेळेला करायचं. आणि मग MD कॉलेजमध्ये मग मी स्वतः बसवत होतो, लिहित होतो. युथ फेस्टिवलला केलं आम्ही, उन्मेष INT ला केलं आम्ही, मला बरीच बक्षिसे मिळाली. पण मग नंतर कळलं की त्यावेळेला INTचे अशोकजी परांजपे होते, तर त्यांनी एक आम्हाला, म्हणजे मी त्यावेळेला ना 1992 मला वाटतं, हो 1992ला मी एशियाडला गेलो होतो दिल्लीला. वसंतसाठी त्यावेळेला हे मंत्री होते आणि मी महाराष्ट्र रिप्रेझेंट करत होतो. आनंद भाटे, माया जाधव, शाहीर साबळे अशा ग्रुपमधून आम्ही गेलो. काम करून मी लाइटिंग ऑपरेट केलं होतं. मग तिथून महालक्ष्मी थिएटर्सची 5 नाटकं केली मी. सुहास भालेकर, माया जाधव, सीताराम गावकर यांची ती कंपनी होती. म्हणजे मला लाईफमध्ये खूप लोकांना जवळ, म्हणजे मी विंगेतला बघितलेलं आहे, अरुण दातेंना गाताना, डॉक्टर काशीनाथ घाडेकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, कारण त्यावेळेला मी साहित्याला करायचो ना, अण्णामध्ये आपले भालचंद्र पेंढारकर यांची नाटकं आम्ही बघायचो, आम्ही करायला जायचो. मग ते माझ्या वडिलांनी संगीत नाटक याच्यामध्ये बरंच काही काम केलं. माझे वडील माझ्यापेक्षाही हुशार होते, माझ्यापेक्षाही हुशार. ते स्वतः लिहायचे, दिग्दर्शन करायचे, कपडे शिवायचे, नेपथ्य स्वतः करायचे, सगळं काही करायचं. परंतु लॉसमध्ये गेल्यानंतर माझ्या वडिलांवर अशी वेळ आली ना की आज मी रिहर्सलमध्ये बोललो की काही नाही आमच्याकडे. मग हातगाडी ते स्वतः ओढायचे, हातगाडीवरती 3-3 पेट्या सामानांच्या ठेवायचे, त्याच्यावर फ्लॅट सीन, आणि मला वरती बसवायचे ती हातगाडी बॅलन्स करायला. मग मी आईने दिलेली उसळ आणि पाव जे ओढायचे 3-4 लोक असायचे त्यांना रात्री द्यायचो. 1-1:30 वाजता पोहोचलं की आम्ही पहिल्या गाडीने घरी पोहोचायचो. परत सकाळी 7 वाजता मी शाळेत जायचो. असं माझं लाईफ, खूप स्ट्रगल करावं लागलं. पण नंतर ज्यावेळेला ते बघितलं, अशोकजी परांजपे आमच्या बरोबर होते, त्यांच्याबरोबर बोलताना मला कळलं की अरे यार, आपल्याकडे भारतीय याच्यामध्ये लोककला भरपूर आहेत, महाराष्ट्राची तमाशामधनं सुद्धा वड नव्हते. आणि मग त्याच्यातनं माझा संबंध आला शाहीर परिषदेचे अध्यक्ष त्यावेळेचे मधुकर नेराळे साहेब, हनुमान थिएटरचे मालक. मग त्यांच्याशी गप्पी झाली. मग ते मला घेऊन इंदुरी, खेडे, मग विठाबाई मांग, नारायण गावकर यांच्या कलातीमध्ये, तेव्हा मला कळलं रंगबाजी, अरे अच्छा हे असं असतं. आणि दादू इंदुरीकरांशी बोलण्याचा एक संबंध आला. गाढवाचं लग्न तुम्हाला माहितीच असेल. त्या हनुमान थिएटरवरती बरेच लोक मला भेटले. तिथे माझी ओळख झाली लक्ष्मीबाई कोल्हापूरकर. मग ती सगळी पांडुबुवा, पांडुरंग घोटकर, ढोलकी वादक, नेराळे साहेब आम्हाला सगळ्यांना घेऊन हिमाचल प्रदेशला. त्या प्रवासामध्ये एवढं ज्ञान झालं की मग मला हाळीची गवळण, छेडाछेडीची गवळण, चौकातली गवळण, तमाशातली ढोलकीची बारी कुठली वगैरे वगैरे सगळं आध्यात्मिक लावणीपासून सगळं यायला लागलं. आणि मग मी म्हटलं चला याच्यावरती रिसर्च करायचं. मग नेराळे साहेबांनी NCPA मध्ये लावण्य सम्राज्ञी नावाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पंढरपूरकर बाई या कोल्हापूरकर तिन्ही लावण्य सम्राज्ञी होत्या, त्याच्यावरती ते कार्यक्रम आहे. त्यावेळेला अशोकजी रानडे आणि विजयदेव मेहता हे लोक त्यावेळेला NCPA काम करत होते. तो एक आम्ही कार्यक्रम केल्यानंतर माझ्या डोक्यात म्हटलं की यस, आपण लावणीला नृत्याची परंपरा नाही, त्याच्यात फक्त अदा होत्या. मग लक्ष्मीबाईंनी सांगितलं की ते 8 वर्षाची असताना इथे फॉरेस्ट रोडवरती त्यांच्या ते 1-1 तासाच्या बारी असायच्या. मग प्रेक्षकांना नवीन काहीतरी लागायचं, तर मग ते तिच्या गळ्यात सापच टाकला आणि काहीतरी नवीन नाच वगैरे असं. तर तिथून पुढे एक कोठा होता, मी लहान तिथे जाऊन बसायचे. मुन्ना मास्तर म्हणून होता. आता तुम्ही विचारलं म्हणून बऱ्याच दिवसांनी मला सगळं काय आठवत आहे. तो मुन्ना मास्तर ती लक्ष्मीबाई जायची, पांडुबुवा पण जायची.
तर ही मुलगी लडकी क्या आहे चल भाग यहाँ से, पण तो कोठा होता. मग नंतर तो लक्ष्मी छत्रे को डान्स शिकणार आहे हा, आणि मग तिथे त्यांनी कथ्थक मधले बोल तिला बोलून दाखवले, ही करायची, पांडुबुवा ढोलकीवर वाजवायचे, आणि मग तिथून सुरू झाले तोडे. ही जवळजवळ 1935 ते 38च्या दरम्यानची गोष्ट आहे. माझा जन्मही नव्हता झालेला. पण आज जर मला माहित नाही आपल्या कोल्हापूरकर बाई आज हयात आहेत की नाही, किंवा पांडुबुवा हयात असतील तर तुम्हाला ते सांगतील हा ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तशा पद्धतीचं. मग ढोलकीची बारीमध्ये काय व्हायचं, कसं झालं अजब नाही वर्तुळाचा, का झालं, चित्रम खानोलकर म्हणजे आरती प्रभू, निळ फुले यांच्या सुद्धा गमजा मला माहिती पडल्या. गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे प्रत्येकाचा स्ट्रगल खूप वेगवेगळा आहे. आता मी कधी असं वाटलं नव्हतं की एवढी नाटकं माझ्याकडनं लिहून होतील, कारण विषय बुडायचा आणि लिहायचं. मी आतापर्यंत 116 नाटकं लिहिली, जवळजवळ 30च्या वरती एकांकिका लिहिल्या. बरीच नाटकं माझी लोकांना माहिती आहे असं करतो, कारण मला एकच नाटक दुसऱ्या नाटकाबरोबर कुठलं जोडलेलं आवडलं नाही. किन्नौर ह्या नाटकाने मला भरपूर जवळजवळ 47 बक्षिसे दिली, बरीच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रंगमंच विकडे आहे म्हणा, किंवा कोलंबस माझगाव डॉकने केलं होतं. अख्खं रवींद्र नाट्य मंदिर जुनं मी शिप बनवली होती. अर्थात माझ्या एकट्याचे श्रेय नाही, हे संपूर्ण श्रेय जातं माझगाव डॉक आणि माझ्या त्या सगळ्या मित्रांना. त्यांना फक्त म्हटलं की हल्लं तर मजा येईल. आणि मग CG सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीने कार्यकर असं मला सरनेम आहे, आणि बरेच तो मुल्ला म्हणून बरेच मित्र आहेत, वैभव सावंत जो आज नाही आहेत, बरेच लोक होते. त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून ती अख्खी शिप उभी केली होती. आणि मी त्यावेळेला लहान होतो, 1972-73ची गोष्ट आहे. पावसस नावाच्या जहाजाचा माझगाव डॉकमध्ये मोठा स्फोट झाला होता. आणि 40 जवळपास लोक एक्सपायर झाली होती. त्याच्यात आमचा एक बिडरीचा एक 5 नंबर मधला आमचा अरुण म्हणून होता, तो एक्सपायर झाला होता. आणि तो सीन मला आजही आठवतो. पावसाचं पाणी प्रचंड आतमध्ये घुसायचं, एवढं गळाभर पाणी असायचं, त्या स्थितीमध्ये त्याची बॉडी आणली होती. आणि तो प्रसंग नाटकाचा नाव म्हणजे तो नाट्यमय प्रसंग माझ्या कायम स्मरणात राहिला. आणि त्याच्यावरती मी नाटक लिहिलं कोलंबस. मी आकाशवाणीला A ग्रेड ऑडिशन पास झालं आणि तिथे दुसरं खरं कोलंबस नाटक केलं यशवंत दत्तांबरोबर. माझ्या आयुष्यात खूप मोठी चांगली माणसं आले. मंगेश पाडगावकर आले, आपले नारायण सुर्वे साहेब आले, सगळ्यात मोठा ऍक्टर आला शम्मी कपूर. शम्मी कपूरांबरोबर मी आपले कार्टूनिस्ट कोण लक्ष्मण RK लक्ष्मणांची भूमिका केली. मैं अनाडी तू अनाडी. ती सिरियल तुम्हाला कधी बघायला मिळाली तर तुम्ही बघा. आणि असं समोरासमोर बसलो होतो. रॉनी स्क्रूवाला म्हणून डिरेक्टर होते, तर त्याला शम्मीजी म्हणाले अरे यार ये सॉलिड ऍक्टर आहे यार, ते मेरे को हसा रहा है. त्यांना ना एक गाडीच लागायची बसायला, असं ते होतं. पण माझ्या लाईफमध्ये अशी खूप चांगली माणसं आली. शोभा गोलटू, मी सूरसंगम बनवत होतो आम्ही शरण बिराजदार सरांबरोबर, मुंबई दूरदर्शनची मालिका. त्यावेळेला शोभा गोलटूने मला फोनवरती गाणं ऐकवलं. एवढी टॉप 10 क्लासिकल गायिका, आणि त्या म्हणाला नाही तू हे करतो. मग ते गाणं असं होतं, आमच्याच मित्रांनी बसवलेलं होतं. कसं 7 सुरांच्या मखमालीवरी एक सुरेली सरगम ट्रवडांग सूर संगम. 50व्या एपिसोडला मी केलं. आणि माझ्यासमोर गोविंद पोळे साहेब, शाहीर विठ्ठल उमा, मीनाक्षी जुवेकर, पुष्पा पागदरे, सगळी मोठी मंडळी. आणि ते मला काय केलंस तू? मी त्याला असं चेंज केलं. 7 सुरांच्या मखमालीवरी एक सुरेली सरगम सूर संगम आहा, सूर संगम आहा, सूर संगम, सूर संगम. मुंबई दूरदर्शनच्या मी ताकदीला मी करायचं, मीच लिहायचं, मीच संशोधन करायचं. नीना राऊत त्याच्या प्रोड्युसर होत्या. त्यांच्या रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे. मग श्रीकला अटंगडींबरोबर दमदमादम, परत बिराजदार सरांबरोबर वारेवा. त्याच्यानंतर अल्फा चॅनल होतं, त्यांची रेशीम गाठी तुम्ही सिरियल रेशीम गाठी ते आम्ही लिहायचो. आणि मी असिस्टंट पण करायचो. माझ्या लाईफ मध्ये जब्बार पटेलांसोबत काम करायची एक संधी मला मिळाली. ती परत शाहीर मधुकर नेराळे साहेबांमुळे. त्या हनुमान थिएटर्स मध्ये आनंद मोडक, जब्बार पटेल, कांचन नायक, हेमंत देवदार वगैरे सगळी मंडळी बसली होती. तिथं लिहिलंय गाणं नादो महानोरांनी. पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगना बाई, श्रावणाचं ऋण मला झेपेर. चित्रपट होता, एक होता विदूषक. ते आम्ही देवी देवदार तसे कॅमेरामॅन होते. तिथून आम्ही 10-12 ते डबे घेऊन इकडे नेहरू सेंटरला आलो. कॅमेराचं टेलेलाइट्स देत होता, परंतु काहीतरी गडबड झाली टेक्निकली आणि ते रोलच डेव्हलप झाले नाहीत.
मग मी सेकंड शेड्यूल नाही गेलो, जाऊ शकलो नाही काही कारणांमुळे. असं करत तो काय एक्सपिरियन्स होता, वेगळा होता. हे लोक खूप टॅलेंटेड लोक आहेत. डॉक्टर जब्बार पटेल, नाधो महानोर, खूप म्हणजे ह्यांना जन्मताच परमेश्वराने बुद्धी देऊन मराठी सृष्टीला लाभलेले leaders आहेत. खूपच आनंद मोडक. इव्हन आमचे हे एनसीपीचे आपल्या विजया मेहता म्हणा किंवा हे म्हणा, हे लोक खूप टॅलेंटेड होते, खूप टॅलेंटेड. मग ते कोकणातील लोकांना घेऊन एक वर्कशॉप झालं, त्याच्यात मी शिकवायला होतो. आमचे बन्सी कॉल इथे नेहरू सेंटरला मी भोपाळला ट्रेनिंग झाली माझी. ऑल इंडिया फोक आर्ट्स, मला भवाई येतं, नाचा येतं, सॉंग येतं, 16 फोक आर्ट शिकवला मला भोपाळला. रंगविदूषक म्हणून बन्सी कॉल होते आणि NSD ची लोक होते त्याच्यामध्ये, अलकाजी, बन्सी कॉल, हबीब तन्वीर वगैरे ही सगळी मंडळी तिथे यायची. सगळ्यात मोठा हा तुम्हाला सांगायला हरकत नाही, सुबल सरकारांचे गुरु आणि त्यांचे सचिन शंकर. अच्छा. सचिन शंकरांचे गुरु प्रभात गांगुली. ते प्रभात गांगुली आम्हाला तिथे शिकवायला आले होते. म्हणजे अशा मोठ्या लोकांमुळे त्यांचं काय, मी मुळात इंजिनियर, त्यामुळे माझं लॉजिक आणि टेक्निक मला आत्मसात. विजेडीचे विद्यार्थी, आज ही तुमची मुलाखत विजेडीचे विद्यार्थी ऐकत असतील तर बोलत असेल, बहुत दिन के बाद दिखाई दिया अवधूत दिसेल. आणि मग ते करताना त्यामुळे मी लगेच लॉजिक लावायचं की एवढं चांगलं होतं ना रेपरेटरी. सकाळी 6 वाजता उठायचो, 7 वाजता यू हॅव टू गिव्ह द स्पीच. तुम्हाला स्पीच द्यायचं, कुठली लोककला आहे ते मी इंग्लिश ट्रान्सलेट करायचो, लिहून काढायचो, शिकवलं जायचं, आम्ही ते आत्मसात करायचो. आम्हाला थीम लाईन दिली जायची, आम्ही त्याच्यावर परफॉर्म करायचो. परफॉर्म करून जे शिकवणारे होते ते आम्हाला सांगायचे ह्या त्रुटी होते. संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत, परत 7 वाजता रेस्ट, परत सकाळी 6 वाजता उठायचं. 2 महिने ते करून आलो. आणि मग त्याच्यानंतर मी इथे आल्यानंतर आविष्कार थिएटर्सचं नाटक होते, सापत्नेकरांचं मूल, मकरंद पाध्ये, अजित भगत याचे मुख्य दिग्दर्शक होते. परंतु लोककला दिग्दर्शन माझं होतं त्याच्यात. हा, त्याच्यामध्ये मग त्याच्यात सुलभाताईंचा छोकरा होता, निनाद देशपांडे, सतीश सलागरे, अरुण जाधव, बरेच एक आचार्य म्हणून होते, बरेच लोक त्याच्यामध्ये काम करत होते. ते म्हणतो मला एक चांगला एक्सपिरियन्स होता, खूप चांगला एक्सपिरियन्स, म्हणजे चांगला. आणि त्यावेळेला जयदेव हटिंगडींचं सेक्स एअरकोट नाटक ते करत होते आणि आम्ही सापत्नीकरांचं मूल करत होतो. श्याम मनोहरांचं ते नाटक वगैरे होतं. सत्यदेव दुबे असायचे, ते बघायचे. ये लड़का चालाक है, ये लड़का इसको लॉजिक समजता है, ये लड़के को लॉजिक समजता है. आणि रिहर्सल बघायला नसरुद्दीन शाह, अमरीश पुरी यायचे कधी कधी, त्यांना भेटायला यायचे. तर आमचं रिहर्सल बघायचे त्यावेळी ह्याच्यामध्ये, छबिलदासच्या ह्याच्यामध्ये. अशा बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आज माझे वडील हयात नाहीत. आम्ही 4 भावंड, 2 बहिणी 2 भाऊ. एक कला माझ्याचकडे आली कदाचित शिक्षणामुळे, कारण मी नंतर परत शिकलो पुढे. मी इंजिनिअरिंग डिग्रीसाठी गेलो SP सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मग न्यू लॉला गेलो, लॉ केलं. MD कॉलेजमधनं BCom वरनं माझी ट्रान्सफर झाली BSc, मग BSc फिजिक्स केलं, BSc मॅथ्स केलं, AMI केलं, ग्रॅड IIT केलं. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, सेफ्टी मॅनेजमेंट, CLI सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट, तिथून PG डिप्लोमा केला. बरंच काही शिकलो. परंतु करता करता मला याचा छंदच लागला आणि त्याच्यामुळे बन्सी कॉल सरांमुळे मी ऑल इंडिया फोक आर्ट्स अँड डान्सेस, फोक डान्सेस आणि फोक आर्ट्स मध्ये काय फरक आहे समजलं. महाराष्ट्राचे फोक आर्ट्स, फोक डान्सेस मध्ये काय समजलं. आणि मग मला एक काय म्हणतो आपण पेटून उठलो आणि मला ऑस्कर अवॉर्ड्स विनिंग फिल्म्स अँड टेक्निक्स याच्यावरती मी रिसर्च सुरू केलं. पण ते काही 550 फिल्म्स मी बघितल्या. आज मला ते कामाला येतात. मला जे काही सुस्त मध्येच अरे हे करूया हे करूया, ते कुठेतरी क्लिक होतं, कुठेतरी क्लिक होतं. एवढी नाटकं, एक नाटक लिहिलं होतं मी खसखस म्हणून. विनोदाचे जेवढे मराठी रंगभूमीवरती प्रयोग झाले त्या सगळ्यातलं एक एक कलेक्शन करून मी खसखस ते सादर केलं मी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. बरंच म्हणजे काही लोकांचे थिएट्रिकल एक्सपिरियन्स असायचे. अनंत अमेंबल आणि म्युझिक दिलं होतं त्या कोलंबसला, यशवंत दत्त त्यांनी जे काम केलं होतं. व्हॉट इज द टेक्निक, वाय टू विजय वाडकर, आपलं विजय पाटकर, जयवंत वाडकर हे लोक होते त्याच्यात, सुहास बालेकर होते त्याच्यामध्ये. ते आत्मसात करण्याची लगे राहून मी कधी हार मानली नाही. मला ना बाकीच्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही. करत असतील लोक, म्हणजे आता उदाहरणार्थ या राज्य नाट्य स्पर्धेत ना परीक्षकांना बायस करतात, परीक्षकांना पार्ट्या देतात, नंबर काढतात. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. करत असतील पण ऐकिवातल्या गोष्टी. मग जे लोक करतात त्याला योग्य वाटत असेल, मला ते योग्य वाटत नाही. कारण कथेशी अप्रामाणिकपणे करणे माझं तंत्र नाही. कथेशी प्रामाणिकपणा, तू दे परफॉर्मन्स, त्यांना योग्य वाटलं ते 2 असतील 3 असतील परीक्षक देतील तुला नंबर. नाही दिला म्हणून मी नाराज होत नाही. पण मी 116 नाटकांमध्ये 116 एक्सपेरिमेंट केले. मला आमचे कलाकार विचारतात तुम्हाला लगेच सुचतं कसं. अरे ते सगळं कारण का मी एक सुरू राहिलो नाही.
एक नाटकाची गोष्ट दुसऱ्या नाटकात नाही केली मी. हम्म. व्यावसायिक रंगभूमीवरती माझं या गच्ची आपली जे नाटक आलं, प्रदीप पटवर्धन होते त्याच्यामध्ये, तो लक्ष्मीकांत दाभोळकर होते, संजय बेलेसे वगैरे होते, आमचे ठाण्याचे आर्टिस्ट आहेत, मला आता त्याचं नाव आठवत नाही, सगळे आजही मला त्यांचा कधीतरी संबंध येतो. परंतु नशीब, लोक म्हणतात की नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. मी तर म्हणतो की सत्याने आणि सातत्याने प्रयत्न करत राहा, एक दिवस नशीब तुमच्यासमोर हात जोडून उभं राहील, बोल बाबा तुला काय पाहिजे. माहित नाही कधी आला तर आला. आता मी 63ला पोहोचलो सर, 63 नॉट आउट अजून तरी आहे. 2 झाले अटॅक मला. हा, परंतु मी आता ते अटॅक बिटॅक मारत नाही, कारण आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल केलं, एवढ्या वाईट प्रसंगात जात 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 मी आज पुढे सरकतच आलो. मागे येऊन बघत नाही मी, कोणी मला वाईट बोलतं किंवा वाईट केलं, मला काही फरक पडत नाही. काय म्हणतात त्याला, मी आता दुःखही तेवढंच आणि सुखही तेवढंच मानतो त्याच्यामध्ये. आता हे नाटक अदल बदल, मला तर हे नाटक करण्यासाठी पहिल्यांदा 2च गोष्टी होत्या, एक कॉमेडी आणि ते कीर्तन. परंतु त्याच्यात सर्व धर्मात, मी म्हणतोय सर्व धर्मात प्रत्येक स्त्रीला धार्मिक विधी करण्याचे किमान 50% अधिकार द्यायलाच पाहिजे. सर्व धर्म मार्तंडांनी, धर्मगुरूंनी याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे आणि जाहीरपणे सांगायला पाहिजे, मग तो धर्म कुठलाही असो. 50% आरक्षण स्त्रियांसाठी. बघा अख्खं जग बदलतं की नाही, अख्खं जग बदलून जाईल. जे कोणी हा मुलाखत, माझी इंटरव्ह्यू ऐकत असतील, बघत असतील, त्यांना मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुमच्या धर्मामध्ये 50% जेव्हा स्त्रियांना सर्व धार्मिक विधी करण्याचे अधिकार मिळतील, तुमच्या धर्माची व्याप्ती विश्वरूप झालेली असेल. आणि तो विषय मी याच्यात मांडलाय, अदल बदल. का तर फक्त प्रॅक्टिकली राहणे, पैशासाठी काम करणारी माणसं असतात. पैसे देऊन लोक काय काय विकत घेतात, मी बोलत नाही त्याच्यावरती. पैसे घेऊन लोक करत असतील राजकारण, मला काही फरक नाही पडत आहे. परंतु एखाद्या नेतृत्वाचे चांगले गुण सर्व समाज, ते विधानसभा क्षेत्र, ते लोकसभा क्षेत्र, तो देश का नाही घेत, हा मला पडलेला प्रश्न आहे. बरेच अजून विषय यायचे आहेत, माहित नाही मला मी किती दिवस जिवंत राहणार आहे. परंतु माझ्याकडे अजून आता ऍट प्रेझेंट जवळजवळ 14 विषय आहेत. मी आता बोलणार नाही, ना ते लगेच लोक इसके ऊपर करो, थोडस स्वार्थी राहील. नाही, बरोबर आहे. पण जेव्हा माझी शेवटची वेळ येईल ना, तेव्हा मी रेकॉर्ड करून ठेवणार आहे. परमेश्वराला माझी विनंती आहे, माझी जेव्हा शेवटची वेळ येईल ना, तेव्हा मला 24 तास देईल. तुम्हाला ह्याच्यात मी एवढे एकत्र मला म्हणाला, सर तुमची 116 नाटकांची सगळी छापून देतो. आपण नको, मला काही नाटक छापायची आवश्यकता नाही. लोकांपर्यंत माझे विचार पोहोचतायत ना, अदल बदल नाटकातून लोकांपर्यंत विचार पोहोचलेला, मी त्याच्यात समाधानी आहे. अर्थात हे जे कलाकार बिचारे मेहनत करतात, त्यांना मात्र परमेश्वरानं यश द्यावं अशी त्या परमेश्वराकडे हात जोडून विनंती. परीक्षक, तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका. चांगलं वाटलं बघा, विचार करा, नाही वाटलं सोडून द्या. पण जे कोणी दर्शक प्रेक्षक नाटक बघायला आले असतील, त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचला, राजकारण्यांपर्यंत हा विचार पोहोचला, मला धन्य झालं. कारण मला असं वाटतं की परमेश्वर येऊन काही करू शकत नाही, तो आपल्याला बुद्धी देतो आणि आपण तो करतो. हे मी काय लिहिलेलं नाटक मी लिहिलेलं नाही, जो कोणी आहे नियंता त्यानेच मला बुद्धी दिली आणि मी नाटक लिहिलं, संपला विषय. बोला. नाही, खरंच सर, तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल याची तर खात्रीच आहे. आणि हे नाटक खरंच एक समाज ढवळून काढणारं नाटक आहे. आणि हे ह्याला अपोज होणार आहे बघा तुम्ही, याला विरोध मोठ्या गोष्टीला विरोध आहेच. मोठमोठ्या गोष्टी ज्या चालीरीती त्या जुन्यापासून चालले आलेले आहेत, त्याला विरोध तर होतोच, पण नंतर त्याच्यातच बदल घडण्याचं एक काम सुद्धा आपणच केलेलं आहे. आणि नाटकाने ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी घडवण्याचं, हे बदल घडवण्याचं श्रेय आपण हे मोठ्या कलाकारांना, मला नको आहे ते श्रेय. माझ्या कलाकारांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अप्रत्यक्ष लोक मदत करतात, त्यांनी मदत केली, त्यांना याचा श्रेय मिळो अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नाही, मिळणारच. आणि खरंच प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही हे नाटक बघा. तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे, भरपूर काही मिळण्यासारखं आहे, खूप मोठा चांगला अनुभव मिळण्यासारखं आहे. आणि सरांचा एवढ्या वर्षांचा अनुभव, एवढ्या वर्षांचा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर नक्की या नाटकाला. सर, ह्या नाटकासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या नाटकांसाठी मला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरची प्रार्थना. हो, आज बरेच बोलता मला खूप गोष्टी मला 60 वर्ष झाली मला रंगभूमीवरती. वाटत नाही 60 वर्ष झाली. म्हणजे परमेश्वराने मला नाव दिलं, त्यावेळेला मी नशिबान घो खावचं मी हे केलं. सगळ्या पेपर्स मधनं माझं हे होतं. म्हणजे आज जर भालेकर सर जिवंत असते तर ते म्हणाले असते की अरे हा वर्सेटाईल माणूस आहे. म्हणजे मी लवंगी मिरची कोल्हापूरची
या नाटकात लाईट करून ऍक्टिंग करायचो. कोंबडीशिवाय उरुस, त्याच्या लंगिनीची कोल्हापूरची अरुण सरनाईक आणि ते करायचे. त्याच्यानंतर आमचे राजा मयेकरांबरोबर दिदी धिंगाणा, बरेच नाटकं केली मी. 18 वर्ष लग्नाचं, कोंबडीशिवाय उरुस, बरेच नाटकं. आता म्हणजे पटकन असं आठवण. हा, लता अरुण कर्नाटक यांच्या मिसेस प्रिया बेर्डे छोटी होती, छोटी. हा, आणि ती मग ती आमच्यावर दौरा असायची. आता हा बघितलं तुम्ही तर म्हणेल अगदी दगा येतो असं, माहिती, मजा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा साहित्य संघ मंदिरमध्ये काम करायचे, तुम्हाला मी सांगतो आज, म्हणजे त्या यशवंत नाट्य मंदिरमध्ये जे काही बांधलं गेलं ना, त्याच्यामध्ये माझं खारीचं वाट आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर त्यावेळेला राजाराम शिंदे अध्यक्ष होते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे, आणि त्यावेळेला आम्ही 4 शो फ्री मध्ये केले होते. कलारंजनाने 4 शो फ्री मध्ये केले होते. शिवाजीला लक्ष्मीकांत बेर्डे बघायला आला होता त्यावेळेला. वाशीला केला आम्ही, आणि रात्री पहाटे 4:30 आम्ही घरी गेलो. माझी बायको रडत मिळून, माझा नवरा गेला कुठे, काय सापडून त्याच्याकडे, आणि त्यावेळेला मोबाईल काही नव्हता. पण त्याच्यातनं जे काही पैसे गोळा झाले ते पैसे या यशवंत नाट्य मंदिरसाठी वापरलेले आहेत, हे आम्ही सांगतो. मी त्याच्यात आमचा छोटासा वाटायचं, एखादा दगड असेल आमचा, ते आम्ही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असेल. नाही सर, खरं म्हणजे यशवंत नाट्य मंदिर तर मोठ्या ह्या मराठी रंगभूमीमध्ये आज मला कळलं किती मोठा वाटा आहे तुमचा. नाही एवढंच हे नाहीये. तर सर, म्हणजे मला प्रश्न काय विचारू आणि काय बोलू असं मला झालेलं आहे आता. तर आपण इथेच थांबतोय, पण खरंच तुम्हाला हे नाटक तुम्ही बघायला या, ही एक विनंती करेन. तर धन्यवाद सर. थँक्यू. हाय मित्रांनो, आत्ताच आपण अदल बदल या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत. त्यांची आपण तालीम पाहिली, आणि मुख्य म्हणजे त्यांचे लेखक दिग्दर्शक अवधूत भुसे सर यांच्याशी आपल्याला बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. ते खूप भरभरून बोलले, खूप काही बोलले. त्यांची एवढी मोठी कारकीर्द, त्याच्यातले खूप अनुभव त्यांनी सांगितले, खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपल्याला त्यातून कित्येक गोष्टी माहीत झाल्या, कित्येक गोष्टी आपल्याला विचारात घेण्यासारख्या आहेत. त्यांची ही मुलाखत नक्की बघा तुम्ही. आणि काय सांगू, म्हणजे हे नाटक हा विषय मुळामध्ये समाज ढवळून काढणारा विषय आहे. तर मी जास्त काही बोलत नाही या नाटकाबद्दल, पण तुम्ही नक्की हे नाटक बघा. तर कधी बघाल? 9 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी ठीक 7 वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे. तर मी जाणार आहे, तुम्ही पण या, नक्की बघा, भेटूया. आणि बघितल्यावर चांगलं वाईट जे काही असेल त्याच्यावर कमेंट करा. सांगा तुम्ही गेलात, बघितलात, तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं, काय अनुभव मिळाला, हे सगळं तुम्ही सांगा. तर मग भेटू, तोपर्यंत बाय बाय.